आता पाहुयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। कोल्हापुरात किल्ले पन्हाळगडावरती दीपोत्सव। संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते दीपोत्सवाचा शुभारंभ। तेजोमय प्रकाशाने संपूर्ण पन्हाळगड उजळून निघाला। नागपुरात महाज्योतीची 7 मजली भव्य इमारत आणि 12 मजली भव्य प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इमारतीचं भूमिपूजन पार पडणार। लांबपल्ल्याच्या 2 गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवलीमध्ये थांबा मिळणार। निजामुद्दीन मरुसागरला सिंधुदुर्गमध्ये तर कोइंबतूर आणि गांधीधाम एक्सप्रेसला कणकवलीमध्ये थांबा दिला जाणार। पालकमंत्री नितेश राणे यांनी मानलेत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे आभार। विदर्भात कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचं वेतन 15 डिसेंबरपर्यंत द्या। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश। तर वेतन थांबवल्यामुळे शिक्षकांनी न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर थकीत वेतन 15 डिसेंबरपर्यंत देण्याचे न्यायालयाचे अंतरिम आदेश। औषध निर्माण शास्त्र या सर्वच महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी उठवली। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश। पायाभूत सुविधा नसल्याने 89 महाविद्यालयांमधील 2025-26 या शैक्षणिक वर्षामधील प्रथम वर्षाचे प्रवेश रोखण्याचे पीसीआयने दिले होते आदेश। दिवाळी छठपूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर विमानाचं तिकीट दर हे गगनाला भिडलं। लखनौ मुंबईसाठी 4 ते 5 हजार रुपयांना मिळणाऱ्या तिकिटाचे दर 25,000पर्यंत पोहोचले। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता 4थी आणि 7वी इयत्तेत होणार। सरकारने पूर्व उच्च माध्यमिक आणि पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा स्तर 4थी आणि 7वीवर नेण्यास मान्यता दिल्याची माहिती। ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल अटकेच्या वाढत्या समस्येबद्दल सुप्रीम कोर्टाकडून चिंता व्यक्त। केंद्र सरकार आणि सीबीआयकडून कोर्टाने मागवलं उत्तर।